लाडक्या बहिणींसाठी आज खरोखर आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, तुम्ही मेसेज आलेला आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या डीबीटी माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याची रक्कम जमा झालेली आहे। तर भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे की सर आम्हाला पैसे जमा झालेले आहेत। सर्व बहिणींची कमेंट तुम्हाला वाचून दाखवतो, कोणाला पैसे जमा झाले, कोणत्या जिल्ह्यात पैसे आलेले आहेत, मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 24 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे। त्या जिल्ह्यांची नाव सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। सर्वात अगोदर आपण कमेंट पाहूया की लाडक्या बहिणीने काय काय कमेंट केलेले आहे। बघा, आता गोंदिया जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये 1500 रुपये आले आहेत। इथं बघू शकता तुम्ही एक कमेंट आलेली आहे, मला महिन्याचे पैसे आलेले दादा गव्हर्नमेंट मध्ये, म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहे, मे महिन्याचे आलेले आहे। यस दादा, टुडे आय एम 15 म्हणजे 1500 रुपये त्यांना आलेले आहे फ्रॉम नागपूरमध्ये सुद्धा आलेले आहे, थँक्यू असं सुद्धा लिहिलेलं आहे। म्हणजे या लाडक्या बहिणीच्या कमेंट आहे, कोणाला पैसे आले, वी हॅव रिसीव मे मनी नागपूरमध्ये पैसे आलेले आहे, नागपूरमध्ये आलेले आहे, नंदुरबारमध्ये आलेले आहेत। आणि त्याच पद्धतीने बघा, मे हॅज कम बट जून महिन्याचं नॉट कम, म्हणजे मे महिन्याचे पैसे आलेले आहेत पण जून महिन्याचे आलेले नाही, असं सुद्धा कमेंट आपल्याला पाहायला मिळते। तर आता बघा, अशाच प्रकारे आय वॉन्ट मनी फ्रॉम यू डोंबिवली, म्हणजे डोंबिवलीमध्ये पैसे आलेले आहेत। तर अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये अजून पैसे जमा झालेले नाही, त्या जिल्ह्यांचे नाव मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। तुम्हाला जर पैसे आले असतील तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा, जेणेकरून अशा पद्धतीने आपण कमेंट वाचताना कोणाला पैसे आले, कोणत्या जिल्ह्यात पैसे आले, कोणत्या जिल्ह्यात पैसे राहिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला सर्वे कळतो। आतापर्यंत जेवढ्याही बहिणींचे कमेंट वाचलेले आहेत त्या सर्व जिल्ह्यांचे नाव मी नोट केलेले आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आलेले आहे। जर तुम्हाला अजून मे महिन्याचा हप्ता भेटला नसेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असेल, आणि जर मे महिन्याचा हप्ता भेटला असेल तर जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे त्याबाबत देखील एक मोठी अपडेट आलेली आहे। पण आज सर्वात जास्त आनंदाची बातमी म्हणजे आजपासून याची सुरुवात झालेली आहे। ज्या बहिणींना अजून पैसे आलेले नाही त्यांना आज, उद्या आणि परवा 3 दिवसामध्ये सुद्धा पैसे वाटप होतील। 3 दिवसापर्यंत तुम्हाला मे महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे, 3 दिवसानंतर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे। म्हणजे डेबिटीच्या माध्यमातून सर्वात अगोदर मे महिन्याचा हप्ता आता 3 दिवसामध्ये कंप्लीट होईल, आणि जून महिन्याचा हप्ता तिसऱ्या म्हणजे चौथ्या दिवसापासून सुरू होणार आहे। आता याच्या माध्यमातून आपण पाहूया की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यांची नावं आलेली आहे। मी जसं की कमेंटमध्ये वाचतोय कोणकोणत्या जिल्ह्यांची नावं आहे, पण तुम्हाला आता डायरेक्ट पूर्ण कमेंट दाखवू शकत नाही, तर जिल्ह्यांची नावं मी लिहून देतो, या जिल्ह्यांमध्ये आलेले आहेत आणि या जिल्ह्यांची नावं आलेली आहेत। तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। चला मग आपण जिल्ह्यांची नावं पाहूया। बघा, सर्वात पहिला जिल्हा आहे तो परभणी। आता तुम्ही जर परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचे 1500 रुपये आणि जून महिन्याचे 1500 रुपये 3000 रुपये जमा झालेले आहे। लातूरमध्ये तुम्ही राहत असाल तर लातूरला देखील मे महिन्याचे 1500 रुपये आणि जून महिन्याचे 1500 रुपये 3000 रुपये जमा झालेले आहे। नांदेडमध्ये देखील मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता असं 3000 रुपये लाडकी बहीण योजनेचा 2 हप्त्याची रक्कम 3000 रुपये जमा होताना दिसून येत आहे। जर या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढे जिल्ह्यांची नावं बघा, आता तुम्ही जळगावमध्ये राहत असाल तर जळगाववाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे, कारण मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता दोघं हप्ते एकत्र जमा झालेले आहेत। 3000 रुपयाचा मेसेज आलेला आहे। धुळ्यामध्ये तुम्ही राहत असाल तर धुळ्याला देखील 1500 रुपये मे महिन्याचे आणि जून महिन्याचे 1500 रुपये सुरू झालेले आहे। नंदुरबारमध्ये जरी तुम्ही राहत असाल तरी देखील मे महिन्याचे 1500 रुपये आणि जून महिन्याचे 1500 रुपये असं 3000 रुपयाची रक्कम जमा झालेली आहे। तुम्ही जर या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल कमेंटमध्ये सांगा, या 3 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये जमा झालेले आहे। आता पुढील जिल्ह्यांची नावं बघा, ठाण्यामध्ये तुम्ही राहत असाल तर ठाण्याला देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झालेला आहे। मे महिन्याचे 1500 रुपये आणि जून महिन्याचे 1500 रुपये असं 3000 रुपयाचा मेसेज आलेला आहे। पालघरमध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचे 1500 रुपये आणि जून महिन्याचे 1500 रुपये असं 3000 रुपयाचा मेसेज आलेला आहे। रत्नागिरीमध्ये सुद्धा मे महिन्याचे 1500 रुपये आणि जून महिन्याचे 1500 रुपये असं 3000 रुपयाचा मेसेज आलेला आहे। ठाण्यामध्ये, पालघरमध्ये आणि रत्नागिरीमध्ये तुम्ही राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हाला आता 3000 रुपयाची रक्कम म्हणजे दोघं हप्त्याची रक्कम भेटली आहे की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता। पुढे जिल्ह्यांची नावं बघा, बुलढाणामध्ये तुम्ही राहत असाल तर बुलढाण्यावाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे, आज बुलढाण्याला पैसे जमा झालेले आहे। यवतमाळमध्ये सुद्धा आलेले आहे आणि वाशिममध्ये सुद्धा आलेले आहेत। तर बघा,
बुलढाण्यामध्ये देखील 1500 रुपये मे महिन्याचे आणि जून महिन्याचे 1500 रुपये, यवतमाळमध्ये मे महिन्याचे 1500 रुपये आणि जून महिन्याचे 1500 रुपये, आणि वाशिममध्ये देखील मे महिन्याचे 1500 रुपये आणि जून महिन्याचे देखील 1500 रुपये जमा झालेले आहेत. आज सकाळपासून बहिणींना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र जमा केला जात आहे. 2 दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजिताई तटकरे मॅडम यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती की लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच सुरू होणार आहे. आज खरोखर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आजपासून आज या 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा 12 जिल्ह्यांमध्ये असं 3 टप्प्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणार आहे. आता तुम्ही नेमकं कोणत्या जिल्ह्यात राहता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता अशा 3 टप्प्यामध्ये सुरू झालेला आहे. आता सर्वात जास्त आनंदाची बातमी जी आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी, ज्या बहिणी अपात्र झाल्या होत्या त्यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. ती बातमी आपण आता पाहूया.